सुनीता गायकवाड या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। बालमित्रांनो, आज आपण सम विषम संख्या ओळखता येणे हा घटक पाहणार आहोत। तर चला उशीर न करता सुरुवात करूया। सम संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही अंक असेल तर त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात। तुम्हाला दिलेली ती संख्या 2 अंकी असो, 3 अंकी असो, 4 अंकी, 5 अंकी, कितीही अंकी संख्या असू द्या, त्याच्या एकक स्थानी जर यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या पूर्ण संख्येला समसंख्या असे म्हणतात। आता आणखीन पुढे पहा, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात। ज्या समसंख्या आहेत त्या सर्व समसंख्यांना 2 ने निशेष भाग जातो। निशेष भाग जातो म्हणजे आपण त्या संख्येला भाग घालवल्यानंतर आपली बाकी किती उरते? 0 उरते। बाकी जर 0 उरली तर त्याला काय म्हणायचं आहे? निशेष भाग जाणे। भागाकार हा घटक तुम्हाला पुढे आहे त्यावेळेस तुमच्या लक्षातच येईल। तर या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत। पहा, या सगळ्या संख्यांचे एकक स्थानी यापैकी दिलेले एक अंक आहे। तर पहा, 40 च्या 0 आहे, 62 च्या 2 आहे। तर अशा पद्धतीने सर्व संख्यांचे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक दिलेला आहे। पहा, 578। आता बघा, याच्या एकक स्थानी 8 आहे म्हणून पूर्ण 578 ही काय झाली? समसंख्या झाली। जर आपण 578 ला 2 ने भाग घालवला तर बाकी ही 0 उरते, म्हणून हिला काय म्हणायचं आहे? समसंख्या असं म्हणायचं आहे। या सर्व समसंख्या दिलेल्या आहेत। ही व्याख्या तुम्ही पाठच करायची म्हणजे तुम्हाला समसंख्या ओळखताना अडचण येणार नाही। आता आपण पाहूया विषम संख्या। ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात। तुम्हाला ज्या दिलेल्या संख्या आहेत त्या संख्यांच्या जर एकक स्थानी यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला काय म्हणायचं आहे? विषम संख्या असे म्हणायचं आहे। आता ज्या विषम संख्या आहेत ह्या विषम संख्यांना 2 ने निशेष भाग जात नाही। निशेष भाग जात नाही म्हणजे त्याची बाकी 0 उरत नाही। तर 1 पासून कुठलाही अंक 1, 2, 3 असं 9 पर्यंत कोणतीही बाकी म्हणजे त्याच्या पुढचीही कोणतीही बाकी त्या ठिकाणी उरते। म्हणजे 0 सोडून पुढची संख्या त्याची काय होते? बाकी उरते, म्हणून त्या संख्यांना काय म्हणायचं आहे? विषम संख्या असे म्हणतात। आता पहा, या ठिकाणी 63, 41 या सर्व संख्यांच्या एकक स्थानी पहा हे अंक आलेले आहेत 1, 3, 5, 7, 9 म्हणून या सर्व काय आहेत? विषम संख्या आहेत। आता तुमच्या लक्षात आलेलंच आहे विषम संख्या नेमकं कशा ओळखायच्या आहेत। तर चला आपण समसंख्या आणि विषम संख्या यांच्या संदर्भात काही नियम आहेत त्या नियमांचा अभ्यास करूया। जर तुम्ही इयत्ता दुसरीचा सम आणि विषम संख्येवर आधारित जो व्हिडिओ आहे तो जर पाहिलेला असेल तर तुम्हाला हे नियम चांगल्या पद्धतीने लक्षात येतील। त्यामध्ये मी अगदी उदाहरणासह सविस्तर प्रत्येक नियम सांगितलेला आहे। तर तो तुम्ही काय करायचा आहे? त्याही व्हिडिओचा तुम्ही अभ्यास करायचा आहे। तर पहा, क्रमवार समसंख्या 2-2 ने वाढत जातात। ज्या क्रमवार समसंख्या येतात त्या काय होतात? 2-2 ने वाढत जातात। आता 2 नंतर येणारी क्रमवार 4 आहे, 4 नंतर येणारी 6, 8, त्यानंतर 10, 12। तर ह्या संख्या काय आहेत? 2-2 ने पुढे वाढत जातात। त्यानंतर क्रमवार विषम संख्या सुद्धा 2-2 नेच वाढत जातात। आता एक ही विषम संख्या आहे तर नंतर 3, नंतर 5, नंतर 7 तर म्हणजे त्या सुद्धा काय होतात? 2-2 ने वाढत जातात। दोन समसंख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार समसंख्याच येतो। जर आपण 2 समसंख्या घेतल्या आणि त्यांची बेरीज केली तर ती काय येते? समसंख्याच येते। पहा, आपण तोंडीच उदाहरणादाखल पाहूया। 2 समसंख्या घेऊया, 2 आणि 4, 2 आणि 4 6, 6 काय झाली? समसंख्या, त्यांची बेरीज आलेली आहे। आता वजाबाकीमध्ये सुद्धा तसंच करूया। 2 समसंख्या घेतल्या 8 आणि 4, 8 मधून 4 गेले, राहिले 4, 4 ही काय आहे? समसंख्या आहे। गुणाकारामध्ये सुद्धा तसंच आहे। 2 समसंख्यांचा गुणाकार हा समसंख्याच येतो। आता 2 समसंख्या 6 आणि आपण 4 घेऊया, 6 गुणिले 4 केलं 6 चोक 24, 24 ही काय आहे? समसंख्या आहे। म्हणजे तुम्ही नीट लक्षात ठेवायचं आहे कारण या नियमावर आधारित काय होतात? छोटी छोटी उदाहरणं येत असतात। 2 समसंख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार हा समसंख्याच येतो। आता पुढचा नियम पहा, 2 विषम संख्यांची बेरीज वजाबाकी समसंख्या येते। आता मात्र इथं नीट लक्षात ठेवायचं आहे, आपण 2 विषम संख्या घेतल्या आणि त्यांची बेरीज आणि वजाबाकी जर केली आपण तर ती काय होते? समसंख्या येते। मात्र त्यांचा गुणाकार विषम संख्या येतो। म्हणजे 2 विषम संख्यांची बेरीज वजाबाकी सम येते परंतु त्यांचा गुणाकार मात्र म्हणजे 2 विषम संख्या जर घेतल्या तर त्यांचा हा विषमला विषमच गुणाकार येतो। तर अशा पद्धतीने हे सारे नियम आहेत। त्या नियमांचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, व्यवस्थित लिहून काढायचे आहेत आणि ते पाठही करायचे आहेत। आता आपण उदाहरणादाखल सोडवूया। आता इथं प्रश्न पहिला आहे, 1 ते 100 संख्यांमध्ये समसंख्या किती आहेत? आता आपल्याला 1 ते 100 मध्ये एकूण अंक आहेत 100, एकाड संख्या आहेत। तर पहा, 1 ते 100
यामध्ये समसंख्या एकूण किती आहेत 50. जर आपण तुम्ही 1 ते 100 पर्यंत उजळी लिहून काढायची आणि ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक आहेत त्यांना तुम्ही गोल करायचं आणि त्या संख्या मोजायच्या, किती येतात ते पाहायचं, तर त्या सगळ्या मिळून संख्या येतात 50. म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 1. तुम्ही हे बी प्रॅक्टिकल करून बघायचं आहे. दुसरीच्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं करून दाखवलेलं आहे 50 पर्यंत. तर तुम्ही 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहून काढायच्या, संख्या लिहून काढून त्या समसंख्यांना गोल करायचं आहे, म्हणजे तुमचा ते कधीच विसरणार नाही. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया लगेच. खालीलपैकी विषम संख्या कोणती? तर आता आपल्याला विषम संख्येचा आपला नियम काय आहे, त्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी कोणताही एक अंक. तर पाहायचं आहे पर्यायामध्ये इथं 2 आहे त्यामुळे ही सम आहे, इथं 4 आहे ही पण सम आहे, इथं 6 आहे म्हणून ही सुद्धा सम आहे. मात्र चौथ्या पर्यायामध्ये एकक स्थानी किती आहे 7 आहे, म्हणजे ही 197 काय झाली विषम संख्या झाली. म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढचा प्रश्न पहा. 1 ते 50 या संख्यांमध्ये विषम संख्या किती आहेत? तर पहा 1 ते 100 मध्ये सम आणि विषम दोन्हीही 50-50 संख्या आहेत. मग आपल्याला 100च्या निम्म बरोबर 50 पर्यंत आहे. मग 1 ते 50 मध्ये त्याच्या निम्म करायचं. 100 पर्यंत विषम संख्या ह्या 50 आहेत, तर 50 पर्यंत किती येणार आहेत 25. तर असं थोडंसं लॉजिक लावून हे उदाहरणं तुम्ही सोडवायचे आहेत. किंवा तुम्ही 1 ते 50 पर्यंत उजळी लिहून काढा आणि ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1 3 5 7 आणि 9 हे अंक आहेत त्यांना गोल करा आणि त्या संख्या किती आहेत ते मोजा, तर त्या संख्या येतील आपल्या 25. म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 1. तर आता पुढचा प्रश्न पहा. 100च्या मागील क्रमाने येणाऱ्या 2 समसंख्या कोणत्या? तर हे प्रश्न तुम्ही व्यवस्थित सोडवायचे आहेत. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला 100% परीक्षेमध्ये येऊ शकतात. आता 100च्या मागे, आता आपल्याला 100 पासून मागे जायचं आहे. 100च्या मागे तर पहा हे 100 आहे, त्याच्या मागे आपल्याला जायचंय. 100च्या मागे कोणती आहे 99. त्यानंतर 99 झाले की 98, परत 98 झाले की 97, त्यानंतर 96, त्यानंतर 95, 94 असं आपण उलटे अंक अगोदर लिहून काढायचे. आणि मग आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, तर मागील ह्या 100च्या मागील क्रमाने येणाऱ्या 2 समसंख्या. त्याच्या मागच्या येणाऱ्या समसंख्या 100च्या मागे, तर ही एक आहे 98 आणि नंतर आहे 96. मग आपल्याला क्रम पाहायचा आहे 98 96. तर 98 96 असं पर्यायामध्ये कुठं आहे, तर तो आहे पर्याय क्रमांक 3. तर अशा पद्धतीने ही व्यवस्थित उदाहरणं सोडवायची आहेत. सुरुवातीला प्रश्नाचं स्वरूप समजून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे त्यानुसार आपण उदाहरण सोडवायचं आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणत्या पाड्यात विषम संख्या असू शकतील? तर शक्यतो समसंख्यांच्या पाड्यामध्ये समसंख्याच असतात आणि विषम संख्येच्या पाड्यामध्ये जास्तीत जास्त विषम संख्याच असतात. जर तुम्ही काय करायचं पाढा लिहून काढला तरी चालतो. तर आपण बी प्रॅक्टिकल करून पाहूया. या ठिकाणी मी पाढा लिहून काढते. आता 4चा पाढा इथं लिहू आपण. 4 2 8 4 त्रिकोण 12 4 1 16 4 25 4 6 24 4 7 28 4 8 32 4 9 36 4 10 40. तर पाहायचा जर विचार केला तर सगळ्या काय आहेत समसंख्याच आहे. आता 6 मध्ये सुद्धा 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 5 30 6 6 36 6 7 42 ठीक 6 9 54 6 10 60. आता ह्या सुद्धा पाड्यामध्ये पहा बरं सगळ्या काय आहेत समसंख्याच आहेत. आता 3च्या पाड्यामध्ये पहा 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 3 9 27 3 10 30. तर याच्यामध्ये समसंख्या पण आहेत आणि विषम संख्या पण आहेत. आता 8च्या पाड्यामध्ये करून पाहूया. 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32 8 5 40 8 6 48 8 7 56 8 8 64 8 9 72 8 10 80. तर पहा बरं याच्यामध्ये सगळ्या काय आहेत समसंख्याच आहेत. म्हणजे शक्यतो समसंख्यांच्या पाड्यामध्ये समसंख्याच आहेत. विषम संख्यांच्या पाड्यामध्ये काही सम असतात आणि काही विषम असतात. म्हणून आपल्याला काय विचारलेलं आहे कोणत्या पाड्यात विषम संख्या असू शकतात? आता कोणत्या पाड्यामध्ये असू शकतात तर 3च्या. म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 3. तर अशा गोष्टी काय करायच्या तुम्ही बी प्रॅक्टिकल करून पाहायचं म्हणजे हे प्रश्न तुमचे कधीच चुकत नाही आणि कधी विसरत पण नाहीत. तर चला मग आणखीन पुढचा प्रश्न पाहूया. आता हे प्रश्न नीट समजून घ्या. 7च्या पुढील 5वी विषम संख्या. तर पुढील मागील अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये मात्र निश्चित येतात. तर आता 7च्या पुढील 5वी विषम संख्या. आता आपण काय करायचं आहे 7च्या पुढच्या विषम संख्या लिहून काढायच्या क्रमाने येणाऱ्या. आता 7 नंतर कोणती येते 9 9 नंतर 11 11 नंतर अगदी बरोबर 13 13 नंतर
15, 15 नंतर 17, 17 नंतर 19, अगदी बरोबर आहे। आता पहा आपल्याला कितवी संख्या विचारलेली आहे, 5वी विषम संख्या कोणती, तर ह्या 7च्या पुढची, 7 पकडायचं नाही तर त्याच्या पुढची विचारलेली आहे, म्हणून 1, 2, 3, 4, 5, तर 5वी कोणची आलेली आहे, आपली विषम संख्या 17 आलेली आहे। पर्यायामध्ये शोधायचं आहे 17 कुठं आहे, तर ते आहे पर्याय क्रमांक 3। आता पुढचा प्रश्न पहा लगेच, 19च्या मागील चौथी समसंख्या कोणती। आता या ठिकाणी तुम्हाला मागील विचारलेली आहे, मग आपल्याला मागं जावं लागतं। तर आता 19च्या मागचे आपण काय करूया, समसंख्या या ठिकाणी लिहून काढूया। आता 19च्या मागं काय आहे, 18, आपल्याला सम विचारलेली आहे, ह्याला अंडरलाईन करून ठेवायचे म्हणजे तुमचा गोंधळ होत नाही। 18, 18 नंतर 16, 16 नंतर अगदी बरोबर 14, त्याच्यानंतर 12, त्यानंतर 10, तर आपण इथपर्यंत लिहून घेऊया। आपले हे अशी संख्या आलेली आहे, आपण 19च्या मागील पाहतोय, 1 2 3 1 2 3 4 5 असं आपण पाहतोय 19च्या मागची। तर आपण या ठिकाणी समसंख्या लिहून काढलेल्या आहेत। आता आपण इथं पाहतोय माग 1 2 3 4 12 येते आपलं, परंतु या ठिकाणी तर असे पर्याय दिलेले नाहीत, आता इथं वेगळेच पर्याय दिलेले आहेत। मग ह्या पर्यायामध्ये जी क्रिया दिलेली आहे ती करून घ्यायची आहे। तर पहा आता 19 मधून 4 गेले किती राहतात, 19 मधून 4 गेले या ठिकाणी राहिले 15। आता 19 मधून 8 गेले किती राहिले, या ठिकाणी 11, ही क्रिया करून घ्यायची। आणि 19 मधून 7 गेले या ठिकाणी राहिले 12, आणि 19 मधून 5 गेल्यानंतर किती राहतात, या ठिकाणी राहिले 14। मग आपली 19च्या मागील कितवी शोधायची आहे आपल्याला, चौथी कोणती येते, 1 2 3 आणि ही 4, 12 ही काय आहे, चौथी समसंख्या आहे। मग कुठल्या क्रियेचं उत्तर म्हणजे कोणत्या पर्यायाचं उत्तर आपलं 12 आलेलं आहे ते पाहायचं आहे। तर पहा पर्याय क्रमांक 3, 19 वजा 7 केल्यानंतर 12 येतं, म्हणून आपला पर्याय क्रमांक येणार आहे 3। तर अशा पद्धतीने ही उदाहरणाशी सोडवून घ्यायची आहेत। तर पहा तुम्हाला जे काही विचारलं होतं आणि जे काही दिलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागत होतं, पहिल्यांदा ह्या क्रिया करून घ्यायच्या, वजाबाकी पण येणं आवश्यक आहे आणि ह्या समसंख्या पण मागच्या पुढच्या ओळखता आल्या पाहिजे, त्यानुसार हा प्रश्न सोडवायचा आहे। तर थोडा गुंतागुंतीचा असतो, पण आपण गोंधळून न जाता व्यवस्थित मन एकाग्र करून अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवायचं आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक मात्र करायला विसरायचं नाही। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।